दरम्यान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना सुद्धा खड्ड्यांचा त्रास झालेला आहे। नाशिकच्या मसरूळ मखमलाबाद रस्त्यावरच्या खड्डेमय रस्त्यावरनं महाजनांचा ताफा गेलाय। आणि आता थेट जाऊयात, महाजन बोलतायत। गिरीभाऊ, आज तुम्ही बेळे कुटुंबियांच्या घरी भेट दिली। 39 दिवस त्या कोमामध्ये होत्या। काय आपल्या भावना, त्या कुटुंबियांना कशी मदत केली? जवळपास 40 दिवस 39 दिवस झालेत। दीपालीताई बेळे या आपल्या मुलीबरोबर बाहेर जाताना स्कूटीवर बसून त्या ठिकाणी अपघात झाला। युटिलिटीचं काम सुरू होतं, थोडा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी आदळली आणि त्या मागच्या मागे पडल्या आणि त्या नेमक्या दगडावरच पडल्या। त्यामुळे त्यांना हेड इंजुरी झाली। त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ हॉस्पिटल ॲडमिट केल्यानंतर ऑपरेशनही करण्यात आलं, पण डोक्याला अधिक मार लागला होता, जास्त मारला, रक्तस्राव जास्त झालेला होता, आतली कवटी फ्रॅक्चर झालेली होती। त्यामुळे जवळपास 39 दिवस त्या ICUमध्येच होत्या आणि कोमामध्ये होत्या। शेवटी त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून त्यांना घरी त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो। निश्चित शासनाच्या वतीने सुद्धा मी परवा सांगितलेलं आहे, कारण मोठा खर्चही त्यांना त्या ठिकाणी लागलेला आहे। त्यांचे मिस्टर आहेत, ते रिटायर्ड आहेत, त्यामुळे शासनाच्या वतीने 5 लाख रुपयाची आर्थिक मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेल आणि ते निश्चित त्यांना देण्याची व्यवस्था मी त्या ठिकाणी करू। पण आपण बघतात गेल्या कालपासून परवापासून अतिशय युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचं काम, खड्डे भरण्याचं काम या ठिकाणी मी करतो आहोत। कारण कुंभमेळ्यामुळे सगळीकडे कामं सुरू आहेत, याची आपल्याला कल्पना आहे। युटिलिटीचे कामं जास्त सुरू आहेत, कारण सगळ्या रस्ते काँक्रिटीकरण व्हायच्या आधी सगळ्या 8-9 गोष्टी आहेत सगळ्या, त्या सगळ्या खाली जमिनीच्या खाली आम्हाला दाबायच्या आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी खालीवर जमीन झालेली आहे, पुढे खड्डे झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। पण त्या या आठवडाभरामध्ये आम्ही सगळं आता क्लिअर करतो आहोत। रस्त्याचे कामं अतिशय वेगात या ठिकाणी सुरू आहेत। 3-4 महिन्यामध्ये मला वाटतं 4 महिन्यापर्यंत सगळे कामं हे पूर्ण होतील आणि नंतर मग कुठलाही त्रास नाशिककरांना या ठिकाणी होणार नाही। पण झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। म्हणजे 3 मुली आहेत, ताई सगळं घर बघत होत्या, त्यांची लग्न झालेली आहेत, नातवांना सांभाळत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबही रिटायर झाले होते, बेळेसाहेब, आणि त्या त्यांना सोडून गेल्या। त्याचं दुःख त्यांना खूप मोठं आहे आणि म्हणून त्यांच्या भेटीसाठी सांत्वन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो। भाऊ, पण 3 दिवस झाले नाशिक शहरामध्ये आहे, प्रशासन सुरू आहे, सातत्यानं मिरवणूक बैठका आपल्या सुरू आहेत। आज स्वतः आयुक्त असतील, प्रशासनातले अधिकारी आहेत, ते ग्राउंडवर आपल्याला देखील पाहायला मिळतं। हीच परिस्थिती जर आधी झाली असती तर नाशिक शहरातल्या 5 जणांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला नाही। ह्या 5 जणांचा काही एका दिवशी झालेला नाही आहे, म्हणजे 2 दिवसात 8 दिवस झाले नाही, ह्या 4-5 महिन्यातल्या ह्या घटना झालेल्या आहेत। अतिशय दुर्दैवी या घटना झालेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे। पण आपणही बघतात सततधार पाऊस इतका पडतो की पाऊस थांबतच नाही आहे, पाऊस रेकॉर्ड करतो आहे आणि त्यामुळे टेंडर दिलेलं असतानाही पावसामुळे ही कामं करता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे। पण मला वाटतं आता वेगवेगळ्या सगळ्या पद्धती अवलंबून, वेगवेगळ्या टेक्निक अवलंबून आम्ही आता सगळे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि कामाला वेग द्यावा, तात्काळ कामं करावी। जे रस्ते आता मोठे मोठे घेतलेले आहेत, टेंडर झालेले आहेत, ते सुद्धा सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। कारण स्टार रेटच्या बाबतीमध्ये ठेकेदारांची मोठी अडचण झालेली होती। तो स्टार रेटसुद्धा, कारण डांबराच्या किमतीमध्ये जवळपास युद्ध झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर दुप्पट वाढलेले आहेत। डिझेलच्या किमतीमध्ये त्यांचे कमर्शियल डिझेल त्याच्यामध्ये दुपटीचा फरक पडलेला आहे। त्यांचं म्हणणं रास्त आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेऊन आम्ही तो स्टार रेटही त्यांना दिलेला आहे। मला वाटतं आता एक 5-7 दिवसामध्ये तुम्हाला कुठेही नाशिकमध्ये खड्डे दिसणार नाही, अशी परिस्थिती नक्की राहील। आणि जे कामं, मुख्य कामं चाललेले आहेत, युटिलिटीचे कामं चाललेले आहेत, ते आम्ही आता तात्काळ करतो। रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार म्हणून महापालिकेचे आयुक्त असतील, अधिकारी, ठेकेदार, स्मार्ट सिटीचे CEO यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी जी आहे पोलिसांकडे तक्रार एका वकिलांनी दाखल। नाही, मला असं वाटतं की आता कामं तेवढी चालू आहेत। ते सांगितलं की मागच्या वेळेला 3,000 कोटीची कामं झाली, त्यावेळेला एकही रस्ता आम्ही घेतलेला नव्हता। ज्यावेळेला आपण सगळे रस्ते सिमेंटचे करतो की पुढचे 30-40 वर्ष कुणाला खड्डाच बघावं लागणार नाही नाशिकमध्ये, आपल्याला कल्पना या गोष्टीची। आणि त्यामुळे खरं आहे खोदकाम चालू आहे, एकीकडचा रस्ता बंद आहे, त्यामुळे ट्रॉफिक एकाच रस्त्याने चाललेली आहे, त्याच्यामुळे हेवी ट्रॅफिक तिकडून चाललेली आहे, खड्डे पडलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। पण आता शेवटी शहराचा विकासही करायचा आहे नाशिकला। म्हणजे सगळ्यात सांगतो मी की सगळ्यात सुंदर शहर आपण करण्याच्या मार्गावर या ठिकाणी आहोत आणि म्हणून हा त्रास होतो आहे, ही वस्तुस्थिती आहे। पण आता काम करत असताना युटिलिटी खालती आम्ही 8-10 सगळ्या
ड्रेनेजची व्यवस्था असतील, वॉटर सप्लायची व्यवस्था असेल, फायबर केबल असेल, हे आम्ही सगळं आता खालून टाकतो. MNGLची लाईन आहे गॅसची, तर तीसुद्धा खालून जाते. त्यामुळे असं करत असताना खोदावं तर लागणारच आहे, कंपल्सरी खोदावं लागणार आहे. कारण आम्हाला कायमचं एकदा या सगळ्या खड्ड्यातून मुक्तता करायची असेल, सुंदर शहर करायचं असेल तर हे करावं लागणार आहे. त्यामुळे मला वाटतं ठीक आहे, त्यांची अपेक्षा आहे, पण मला वाटतं तसं करून चालणार नाही, तर मग नाशिक शहरामध्ये काही कामही होणार नाही. लोकप्रतिनिधींचं ठेकेदार ऐकत नाही, काही समन्वय घडवण्याचा पण प्रयत्न करताय का? कारण समन्वयानेच या सगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी मार्ग निघतात. मला वाटतं सगळ्यांमध्ये समन्वय आहे असं नाही आहे. काही ठिकाणी कमी अधिक असेल, काही ठेकेदार हळू काम करते, पण काल अतिशय सक्त ताकीद आम्ही सगळ्यांना दिलेली आहे. आपणही बघितलं, तुमच्यासमोर तुम्हाला समोरच ठेवलं होतं. सगळ्यांच्या समोर आम्ही सक्त ताकीद ठेकेदार दिलेली आहे, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. मला वाटतं आता कुठेही दिरंगाई होणार नाही आणि अतिशय वेगामध्ये कामं होतील. भाऊ, काल कुंभ प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी आपण ठेकेदारांना जाब विचारत असताना एकीकडे नागरिकांचे मृत्यू होत आहेत, अनेक नागरिक गंभीर जखमी होत आहेत, खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था आहे. मात्र ठेकेदार म्हणता आम्ही स्टार रेट घेऊच म्हणून. तो दिलेला आहे, मी ते सांगितलं, स्टार रेट दिलेला आहे. मी सांगितलं ठेकेदारची अडचणी होती, ते म्हणत होते की आम्हाला स्टार रेट आहे. कारण मी सांगितलं डांबराचे भाव दुप्पट झाले आहेत, डिझेलचे भाव जवळ कमर्शियलचे दुप्पट झालेले आहेत. त्यामुळे मी आधीच सांगितलं आपल्याला की त्यामुळे त्याला तो रेट दिलेला आहे. कालच मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलून त्यांना तो रेट दिलेला, त्यामुळे काही फार फरक पडला आणि 6-7 कोटी रुपयाचा फरक सगळ्या कामांवर पडेल. या खड्ड्यांवर छगन भुजबळांनी देखील नाराजी व्यक्त केलेली होती. तुम्ही एका व्यासपीठावर सगळ्यांनीच केलेली आहे. एका व्यासपीठावर असताना पण बोलले ना. ठीक आहे ना, तर त्यांना वाटतं ते बोललेत. आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय, अतिशय वेगात काम चाललं आहे. पण मी पुन्हा सांगेल की नाशिक शहराला राज्यामध्ये सगळ्यात सुंदर शहर करण्याचा आमचा संकल्प आहे. आमचा विचार आहे की आम्ही तर देशामध्ये जसं इंदोर सिटी आहे तसंच त्यांच्या मागोमागचं किंवा त्यांच्या बरोबरीत आम्ही आलो पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे हरित नाशिक असेल, स्वच्छ नाशिक असेल, सुंदर नाशिक असेल, सुरक्षित नाशिक असेल, हा आमचा प्रयत्न आहे. आपण आता झाडांच्या बाबतीत बघतायत, आता आम्ही वृक्षारोपण करून आलो. दर रविवारी मी 10-15 हजार झाड त्या ठिकाणी लावतोय. मला वाटतं सर्वात हरित शहर कुठलं असेल तर नाशिक असेल, ही आमची संकल्पना आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पंकजा मुंडे म्हणतात की राजकारणाचा कंटाळा आला आहे, रिटायरमेंट घ्यावं असं वाटतं. कारण महामार्गाच्या रस्त्याच्या दुरावस्थेवरती त्यांनी हे बोलले. कुठले महामार्ग मला माहिती कुठल्या मार्गावर बोलले. भाऊ, नाना पटोलेंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, कार्यकर्त्यांकडनं ते दुधानं पाय धुवून घेत आहेत. नाना पटोलेच्या निमित्ताने. हो, नाही मी काही बघितलेलं नाही. कोणाकडून कुठे गेलंय? सोशल मीडियावर व्हायरल. तुम्ही कुठे दाखवलं अजून? दाखवा ना तुम्ही आम्हाला. तुम्ही दाखवत नाही. परवा एका नगरसेविकेचे पाय कुठेतरी मुलींनी ते गुरुपौर्णिमेच्या मित्र धुतले, तर तुम्ही ते 2 दिवस दाखवलं. मग आता नाना पटोलेचा दुधाभिषेक झाला किंवा त्यांचे पाय पुजले गेले ते कुठे दाखवत नाही तुम्ही. मोदी जे लाईव्ह करतायत आता त्याच्यावरती देखील संजय राऊतांनी निशाणा साधलेला काय आहे. करतायत? संजय राऊत म्हणतात की कोरोना काळात बंदी होती, उद्धव ठाकरे लाईव्ह करायचे तर त्यांच्यावर टीका करतात. मात्र मोदी देखील आता लाईव्ह येऊन राजा कोरोनाच्या काळामध्ये लोक मरत होते, हजारो लोक मेलेत, घराच्या बाहेर पडले नाही, कोणाशी संपर्क केला नाही, विधान भवनाची पायरी चढले नाही, एखाद्या दवाखान्यात कुणाला बघायला गेलं नाही. त्यांची तुलना करताय का? त्या गोष्टीची त्यांची तुलना होऊ शकेल का? मला वाटतं कमाल आहे त्यांची. संजय राऊत काही बोलतात. ज्या काळात लोकांना गरज होती अशा काळात मुख्यमंत्री असताना उद्धवजी कधी घराच्या बाहेर तरी पडले का? मी सगळं बघतोय, लॅपटॉपवर बघतोय, टी व्हीवर बघतोय, काय बघतोय. एक दिवस सुद्धा ड्रायव्हरला सुद्धा बाजूला बसवलं का त्यांनी स्वतः गाडी चालवायची. पंढरपूरनंतर स्वतः गाडी चालवत गेले. तुम्ही काय कोणाशी बरोबरी करतात? तुम्ही मोदीजींची त्यांची बरोबरी होऊ शकते. भाऊ, काल TV9 मराठीनं अभिजित दिपकेंची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. यात ते म्हटले की 2019ला लोकशाहीनुसार पॉलिटिक्स बदलण्यास स्टँड घेणार म्हणून. 2019ला 29ला तर नाशिकमधले सगळे रस्ते सिमेंटचे करणार अशी घोषणा आता गिरीश महाजन यांनी केलेली आहे.